आज जर माननीय शिवसेना प्रमुख असते, आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहाना आम्ही वाचवलं, कोणाला खुनातून वाचवलं, कोणाचं मुख्यमंत्रीपद वाचवलं, आता त्यांना पश्चाताप झाला असता. यांनी काय केलं? ऑपरेशन सिंदूर. प्रेसिडेंट ट्रम्पच्या धमकीनं पाकिस्तानबरोबरच्या युद्धातून माघार घेतली आणि तुम्ही आता ऑपरेशन सिंदूरचं राजकारण करताय. मी परत सांगतो, अमित शहा थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका. हे स्पष्टपणे आम्ही सांगतोय तुम्हाला. काय तुमचं कर्तृत्व आहे? काय दिवे लावलेत तुम्ही? काय दिवे लावलेत? उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेईमानीला. की तुम्ही बेईमानीचं बीज इथे पेरलं आहे, त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे. हा तुमचा राग आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडलीत. त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय मिठी मारली असती काय? हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शहा. हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्र हा अपमान विसरणार नाही. आज सुद्धा त्यांचा मुंबईत दौरा आहे. ते मग त्यांना दुसरं काम काय आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्तानं व्याख्यान मुंबई विद्यापीठात काय देणार आहे व्याख्यान? व्याख्यान काय देणार? सावरकरांनी सांगितलं होतं पाकिस्तान हा हिंदुस्थानचा एक भाग आहे आणि तो भारतामध्ये आला पाहिजे. आमचं सैन्य पाकिस्तानामध्ये घुसत असताना ज्याने पाय ओढले सैन्याचे, हे सावरकर स्मारकात जाऊन भाषण देणार.